राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या, ज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामधून शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठ्या दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत। त्यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफीची अधिकृत अशी तारीख घोषित केली असून यासोबतच येत्या बुधवारी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि त्याची अधिकृत अशी बातमी तुम्हाला आजच्या या बातमीपत्रामध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। यानंतर सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींची जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता अखेरकार संपली असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा 1,500 रुपये राज्य सरकार आता जमा करत आहे। यासोबतच मान्सून पावसाबद्दलचा आजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांची रखडलेली अतिवृष्टी, नुकसान भरपाई यांसारख्या सर्व शेतकरी आणि शेती संबंधित बातम्या सविस्तरपणे पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये 97,706 कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवण्या मागण्या सादर। शेतकरी कर्जमाफीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे। विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, महाविकास आघाडीला एकही जागा नाही, महायुतीची दमदार विजय परिषद। नाशिकमध्ये मात्र धक्कादायक निकाल, क्रॉस वोटिंग अंतर्गत नाराजगीचा अनेकांना फटका। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 0 मते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 3.37 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची राज्यामधील शेतकऱ्यांना शेवटची संधी। तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून कारवाईचा धडाका, आता नाही मिळणार दुसरा मोका। गुटखा माफियांच्या विरोधामध्ये थेट लागणार मकोका, कठोर कायद्यामुळे गुटखा तस्करांची उडाली भंबेरी, कारवाईकडे लागले आहे लक्ष। कर्जमाफी 2026 संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅग बंधनकारक, 69,541 शेतकरी आणखीन देखील नोंदणीपासून दूर आहेत। या शेतकऱ्यांनी ताबडतोब आपली ॲग्रीस्टॅग नोंदणी करून घ्यावी, अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। कर्जमाफीसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद, अधिवेशनामध्ये 97,000 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर। या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यामधील तब्बल 44 लाख शेतकऱ्यांची मोठी फसवणूक। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारवर आरोप। कर्जमाफीची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर, आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ 5 जुलैनंतर। राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ आता शेतकऱ्यांना 5 जुलैपासून वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेमध्ये जाहीर केली आहे। या अंतर्गत राज्यामधील 56 लाख पात्र शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येणार आहे। पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे होणार राज्यामध्ये ऍक्टिव्ह, पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे थेट मैदानामध्ये 27 जूनपासून करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा। चांदी 12,000 रुपयांनी घसरली तर सोने देखील 2,500 रुपयांनी स्वस्त। एका दिवसाच्या भाववाढीनंतर मंगळवारी सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा घसरण होऊन चांदी एकाच दिवसामध्ये 12,000 रुपयांनी स्वस्त झाले। थेट शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरेदी करा डाळी, अमित शहा यांचे नाफेड आणि NCFला निर्देश। डाळी आणि तेलबियांची खरेदी आता थेट शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यामध्ये यावी, यामध्ये कोणत्याही मध्यस्थांची किंवा दलालांची भूमिका खपवून घेण्यामध्ये येणार नाही, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या माध्यमातून काल जाहीर केले आहेत। अखेरकार राज्यामध्ये मान्सून पावसाची जोरदार आगमन, अखेर मान्सूनने व्यापला महाराष्ट्राचा 80% भाग। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठी घोषणा, राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू होणार, कायदा लागू करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना। ओबीसी प्रमाणे मराठ्यांना देखील आता लवकरच शैक्षणिक सवलती मिळणार, निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा, नामदार विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेतला आहे आढावा। कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारची तयारी सुरू। शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारने आता तयारी सुरू केली। निधी तरतुदीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी प्रदान करण्यामध्ये आहे।
खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानामध्ये विदर्भातून फुंकणार आहे रणशिंग. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील मैदानामध्ये सोबत. तर मग राजकीय भूकंपानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांचा राज्यामधील सर्व जिल्ह्यांचा दौरा होणार आहे. यवतमाळच्या भूमीमधून ते आता बंडखोरांच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगवली जात आहे. राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. आता लाभार्थ्यांना कुठल्याही राशन दुकानामधून मिळणार आहे मोफत धान्य. केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमध्ये आता मोठा बदल करत राशन कार्ड धारकांना कुठल्याही रेशन दुकानामधून गहू तांदूळ घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्थलांतरित कामगारांना या निर्णयाचा मोठा फायदा मिळणार आहे. मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. मान्सूनचा राज्यामध्ये वेगवान प्रवास. मुंबई गाठली, संपूर्ण मराठवाडा व्यापला. विदर्भामध्ये वर्ध्यापर्यंत मान्सूनची मजल. सोमवारी मान्सूनची पुण्यासह मराठवाड्यामधील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मान्सूनने प्रवास वेगाने करत अवघ्या 24 तासामध्ये मुंबईसह विदर्भातील वर्ध्यापर्यंत मजल मारली आहे. आणि यानंतर पुढील 48 तासामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मान्सून पाऊस दाखल होणार असल्याचा नवीन हवामान अंदाज आता हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येत आहे. हार्मुजच्या समुद्रधुनीमधून 4 खतवाहू जहाजे भारताकडे रवाना. खरीपासाठी खत पुरवठ्याला मोठा दिलासा. पश्चिम आशियामधील तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हार्मुज समुद्रधुनी यशस्वीरित्या पार करून युरिया, DAP आणि सरफर वाहून आणणारी 4 मालवाहू जहाजे आता भारतामधील बंदरामध्ये रवाना झाले आहेत. यामुळे देशामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफी योजनेबद्दल कृषी मंत्री महोदयांचे मोठे विधान. कर्जमाफी योजनेमध्ये दुरुस्ती करू. कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची विधानसभेमध्ये आश्वासन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आलेल्या सूचनांचा विचार करून त्यामध्ये दुरुस्ती करण्यामध्ये येईल, अशा प्रकारचे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काल विधानसभेतील भाषणामध्ये दिले आहे. राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी. आता पाऊस आला, पैसा देखील येणार. पुढील 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचे संकेत देण्यामध्ये येत आहेत. अनुकूल हवामानामुळे राज्यामध्ये मान्सून पाऊस कमालीचा सक्रिय झाला आहे. मुंबईमध्ये जून महिन्याच्या सरासरीच्या तब्बल 52% पाऊस होण्याची शक्यता आता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये येत आहे. तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही. विधानसभेमध्ये मंत्र्यांची ग्वाही. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अवस्था दयनीय असल्यामुळे तुकाराम मुंढे यांची बदली होणार नसल्याची ग्वाही या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. कर्जमाफीचे नवीन नियम आणि निकष जाहीर. कर्जमाफीसाठी आता ॲग्रिस्टॅग नोंदणी असणे बंधनकारक असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून ॲग्रिस्टॅग पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी, अशा प्रकारचे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यांमधून बनावट पदार्थ थेट गायब. अस्सल पनीर आणि खव्यांचा भाव मात्र बदलला. FDAच्या धडक मोहिमेचा व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना बसला आहे मोठा धसका. कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. 56 लाख शेतकऱ्यांना येणार आहे कर्जमाफीचा मेसेज. प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. कोकणामधील 1,34,000 शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. 209 कोटी रुपयांची मदत मंजूर. शासन निर्णय जाहीर. बीडचे घुले हत्या प्रकरण एका नवीन वळणावर. घुले हत्या प्रकरणामध्ये खासदार पुत्र सौरभचे नाव. फिर्यादीने दिला आहे पुरवणी जबाब. खासदार बजरंग सोनवणे यांचे टेन्शन वाढणार. घुले कुटुंबियांचे न्यायासाठी पाण्याच्या टाकीवर चढून सोले स्टाईल आंदोलन. पोलिसांच्या आश्वासनानंतर तब्बल 7 तासांनी आंदोलन मागे घेण्यामध्ये आले. राज्यामधील हॉटेल चालकांना तुकाराम मुंढे यांचा थेट इशारा. हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे आता बंधनकारक असणार. नियम मोडल्यास होणार आहे कडक कारवाई. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हॉटेल चालकांना इशारा. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी गोळा केले 250 कोटी रुपये. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. मंत्री झिरवाळांऐवजी दुसराच कुणीतरी कारभार चालवत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. देशामधील 315 जिल्ह्यांना अल निनोचा फटका बसणार. संभाव्य प्रभावित जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यामध्ये येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केली आहे.
पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. बालविवाह रोखण्यासाठी राज्यामध्ये नवा नियम येणार. लग्नपत्रिकेवर आता वर आणि वधूची जन्मतारीख छापणी होणार आहे बंधनकारक. बाल हक्क आयोगाची शिफारस. राज्यामधील राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. अंत्योदय योजनेअंतर्गत आता कुटुंबाऐवजी प्रति व्यक्ती मिळणार आहे 7 किलो धान्य. राशन व्यवस्थेमध्ये मोठे बदल. केंद्र सरकारचा नवीन प्रस्ताव जाहीर. राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. लाडकी बहीण योजनेमध्ये 165 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा. पुरुषांसह शासकीय कर्मचाऱ्यांनी लाटले हे पैसे. 80 लाख महिला पात्र. आदिती तटकरे यांची विधानसभेमध्ये कबुली. आता या लाभार्थ्यांकडून पैसे वसुली करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये भाषण करतेवेळी जाहीर केले. मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान विभागाचा नवीन हवामान अंदाज जाहीर. कोकणामधील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेमध्ये घोषणा. पीक विमा योजनेसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. केळी लागवड दाखवून पीक विमा लाटणाऱ्या शेतकऱ्यावर आता धडक कारवाई करण्यामध्ये येणार. केळी पीक विमा योजनेमध्ये 2 कोटी लुबाडण्याचा प्रयत्न. कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. बीड जिल्हा बँकेच्या 12,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे कर्जमाफी. पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होण्याकडे लागले आहे लक्ष. कठोर निकष आणि अटीमुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या घटणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केले. घर बांधायला घ्या. सळईसह सिमेंटच्या दरामध्ये मोठी घसरण. घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा. आता बांधकाम खर्चामध्ये होणार आहे बचत. घर बांधणीचे स्वप्न होणार आहे पूर्ण. राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा. बळीराजाला मोठा दिलासा. पुढचे 15 दिवस खूपच महत्त्वाचे. हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांची माहिती. तर मग सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत असून या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आता हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. तसेच बुलढाणा, गोंदिया, नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. सोबतच मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र 48 तासामध्ये सर्वात जास्त पाऊस होण्याचा अंदाज आता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आला आहे. राज्यामधील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे मोठा दिलासा. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 334 कोटी 98 लाख रुपयांच्या मदत निधीस आता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी प्रदान करण्यामध्ये आले आहे. आणि हा मदत निधी पुढील 8 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल. अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले. पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना वेळेमध्ये नुकसान भरपाई मिळेना. कृषी मंत्री यांची कबुली. पीक विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रीमियम जमा करून देखील अनेक शेतकऱ्यांना वेळेमध्ये नुकसान भरपाई मिळत नसल्याचे आता निदर्शनास आले आहे. आणि यावर कृषी मंत्री महोदयांच्या माध्यमातून खुलासा करत अशा पीक विमा कंपन्यांवर धडक कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती काल विधानसभेमध्ये जाहीर करण्यात आली. बीडच्या बनावट खव्याला खानदेशामध्ये चढता भाव. तुकाराम मुंडे यांची कारवाई आणि भेसळ माफियांची कमाई. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा क्रांतिकारी निर्णय. मंत्रालयामध्ये स्वतंत्र कक्ष आणि लाडक्या बहिणींसाठी विशेष निधीची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे. मल्टीस्टेट संस्थांमध्ये अडकलेल्या ठेवीदारांचा प्रश्न विधानसभेमध्ये गाजला. आमदार सुरेश दस यांचा पाठपुरावा कायम. बीडच्या राष्ट्रवादीमधील गटबाजीचे विधानसभेमध्ये पडसाद. तौहीद खान हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याची मागणी. मात्र मुंडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आमदार सुळुंके यांनी घेतला आहे आक्षेप. म्हणाले त्यांना बोलण्याची परवानगी कशी मिळाली. सुळुंकेवर मुस्लिम समाजाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करण्यामध्ये येत आहे. राज्यामधील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. अवकाळीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारच्या माध्यमातून 334 कोटी रुपयांचा निधी काल विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला. आणि हा निधी अवघ्या 2 दिवसांमध्ये राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला संबोधित करताना दिले आहे.
बुलढाणा जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष मदत। बुलढाणा जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10.99 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे। यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अकोला, बुलढाणा, भंडारा या 3 जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण 13,27,98,00,000 रुपयांचा निधी काल मंजूर केला आहे। पीक विमा कंपन्यांना एकूण 6,944 कोटी रुपयांचा नफा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 2022 पासून विमा कंपन्यांनी 6,944 कोटी 11 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेमध्ये गुरुवारी लेखी उत्तरामध्ये दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। जिल्ह्यामधील अवकाळी बाधित शेतकऱ्यांना 21,30,00,000 रुपयांच्या मदत निधीस राज्य सरकारने मंजुरी प्रदान केली आहे। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट। आतापर्यंत केवळ 2,000 टन कांद्याची खरेदी, 3दा दरवाढ, तरी देखील शासकीय दरापेक्षा खुल्या बाजारामध्ये कांद्याला मिळत आहे अधिकचा दर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांची मोठी घोषणा। त्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेमधून लुबाडलेले 165 कोटी रुपये वसूल करणार। मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती। ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे यांना बसणार आणखीन एक मोठा झटका। उद्धव ठाकरे यांचे 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये। उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का। आमदार सचिन अय्यर शिंदे गटामध्ये दाखल। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी भरला आहे अर्ज। ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा फूट पडणार। ऑपरेशन टायगर 3.0 ला सुरुवात। 14 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील। मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्याशी वाद घालू नका। राज ठाकरे यांचे जैन समाजाच्या शिष्टमंडळाला कडक समज। गुली प्रकरण घटनेच्या दिवशी मी आणि माझी गाडी देखील घरीच। सौरव सोनवणे यांनी फेटाळले आरोप। कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची दर्शवली तयारी। गुली हत्या प्रकरणी बजरंग सोनवणे आक्रमक। आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावं। बजरंग सोनवणेचा धनंजय मुंडेंवर घणाघात। मोफत पाणी सोबत मेनू कार्डवर कॅलरीची माहिती असणे आता बंधनकारक। हॉटेलसाठी नवीन नियम जाहीर। मुंडे यांची सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र मोहीम। शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळणार। दत्तात्रय भरणे यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा। सोबतच खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यामध्ये आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेमध्ये जाहीर केली। तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेला अण्णा हजारे यांचा मोठा पाठिंबा। भेसळमुक्तीसाठी आता उभारणार आहेत नवीन लढा। राज्यामधील 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता। आमदार रोहित पवार यांचे मत। शासकीय अध्यादेशामध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी काल केला आहे। कर्जमाफीपासून वंचित राहू नका। आधार कार्डसह ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी तात्काळ करून घ्या। जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन। देशामध्ये आणखीन 25 ते 26 खासदार फुटणार। मोदी शहा यांच्या निकटवर्तीयांचा सनसनाटी दावा। केंद्रामधल्या विरोधी बाकांवरील आणखीन एक मोठा पक्ष फुटण्याची शक्यता आहे। समाजवादी पक्षाचे 25 ते 26 खासदार पक्षांतरांसाठी आणि पक्ष फोडण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत, अशा प्रकारचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते केशवप्रसाद मौर्य यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस केला आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी दिलासादायक अशी बातमी। यंदा दुष्काळ पडणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। हवामान अभ्यासक पंजाब रोडक यांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। तर मग 3 जुलै ते 7 जुलै दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यादेवीनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येते। या काळामध्ये विजा कडाडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना झाडाखाली बांधू नये, अशा प्रकारचा इशारा देखील पंजाब रोडक यांच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात येत आहे। राज्यामध्ये पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होणार। ते 24 आमदार आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार। कोणत्याही मंत्रिपदासाठी नाही तर केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला। खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण।
राज्यामधील छमछम कायमची बंद करणार, डान्स बार रोखण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील राजकीय भूकंपाचे संकेत. विलिनीकरण आणि एनडीए यावर शरद पवार गटामध्ये दोन गट पडले. एक गट म्हणतो काँग्रेस पक्षामध्ये विलीन व्हा, तर दुसरा गट एनडीएच्या बाजूने जाण्यास तयार. राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा दरामध्ये मोठी सुधारणा. 3,000 रुपयांचा टप्पा पार. 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांदा उत्पादकांना मिळाला आहे मोठा दिलासा. तर पंतप्रधान पदासाठी फडणवीस यांना देखील पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरे यांची घोषणा. महाराष्ट्रीय माणूस पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत असेल तर त्यामध्ये काहीच गैर नाही. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी फडणवीस यांना देखील पाठिंबा देण्यासाठी आम्ही तयार असल्याची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी कर्जमाफीची तारीख जाहीर. कर्जमाफीची रक्कम येत्या 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यामध्ये येणार. राज्य सरकारची मोठी घोषणा. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीशी जोडणार मुख्यमंत्री फडणवीस. सत्यमेव जयते फार्मर कप 2026 शेती परिवर्तक व्यापक जनचळवळ असल्यामुळे या अंतर्गत आता राज्यामधील 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीशी जोडण्यामध्ये येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली आहे. पोल्ट्री उद्योगाला मिळाला आहे मोठा दिलासा. वीज दरामध्ये सवलतीसह विविध अनुदानांची मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा. आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला यश. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा एल्गार. अटी आणि शर्ती रद्द करण्याची मागणी. आंदोलकांना पोलिसांनी घेतले आहे ताब्यामध्ये. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आता ई-केवायसी करण्यासोबतच फार्मर आयडी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून बंधनकारक करण्यामध्ये आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. नमोचा 9वा हप्ता येत्या मंगळवारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी मोठी घोषणा.